ज्या गोष्टीची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो. थोडक्यात आपली एमबीबीएस बीडीएस साठी काउन्सिलिंग सुरू झालेली. पोर्टलवर देखील शेड्यूल लाईव्ह झालेला आहे. काय डेट असणार, काय शेड्यूल असणार, सगळी सविस्तर माहिती मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट स्टेप अकॅडमी या चॅनलवर नवीन असाल आणि देखील अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करून घ्यायचंय, सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देत असतो. जर आमच्यासोबत काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होतोय, त्या नंबरवरती लगे आताच फोन करा आणि काउन्सिलिंगसाठी तुमची सीट या ठिकाणी बुक करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण आलो पोर्टलवरती एक शेड्यूल आलेला आहे बघा. यामध्ये जे काउन्सिलिंग सुरू झालेली बघा, शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट. ओके, 15% ऑल इंडिया कोटा अँड 100% डीम्ड सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स. ओके, इन्स्टिट्यूशनल जिपमर यासाठी काय झालेलं आहे, एमबीबीएस बीडीएस अँड बीएससी नर्सिंग या कोर्सेससाठी अकॅडमिक इयर 2026 साठी काय झालेली काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होत आहे तर 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान काय होणार, तुमचे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन होणार आहे. चॉईस फिलिंग तुमची 6 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. ओके, त्यानंतर जे प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट असणार आहे ही 13 ते 16 या दरम्यान असणार आहे आणि याचा जो रिझल्ट आहे हे 17 तारखेला येणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जायचंय. कॉलेजला 18 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 या दरम्यान तुम्हाला काय जायचंय, कॉलेजला जायचंय. आणि यासाठी ही जी रिपोर्टिंग असणार आहे बघा तुमची नंतर, ओके, तर ती 23 ऑगस्टला असणार आहे. यामध्ये साधारणतः जो गॅप दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि खाली जर स्क्रोल केलं ते सेकंड राऊंड साठी शेड्यूल आलेला आहे पोर्टलवरती. दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या सोबत जॉईन करायचं असेल तर जॉईन करायचंय. ओके, दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस आम्ही करून देत असतो. धन्यवाद.